सर्वांना नमस्कार. दिल का रिश्ता द अनब्रोकन बॉन्ड या स्टोरीचे 12 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता हळूहळू दिवस असेच पुढे सरकत होते आणि कान्हाची प्रत्येक विषयातली आणि प्रत्येक गोष्टीतली प्रगती खूप उत्तम होती. काही मुलांसोबत कान्हाची मैत्री झाली. आज दुपारच्या सुट्टीत सुद्धा कान्हा सगळ्या मुलांसोबत खेळायला गेला आणि कान्हा खेळत होता त्याचवेळी कृष्णा तिथं आला आणि त्या मुलांना म्हणाला, याच्यासोबत कोणीही खेळायचं नाही. हा नोकरांचा मुलगा आहे, बेकारडा आहे आणि तुम्ही सुद्धा नोकराच्या मुलांसारखे त्याच्यासोबत खेळणार का? आणि खबरदार, जर याच्याशी कोणी मैत्री केली तर गाठ माझ्याशी आहे, असं कृष्णा सगळ्यांना धमकी देऊन म्हणाला. तशी सगळी मुलं पाठीमागं सरकली आणि कान्हा म्हणाला, कृष्णा, अरे तुझा काय प्रॉब्लेम आहे? तू ये ना, आपण सगळे मिळून खेळूया. आणि कृष्णा मला खेळतो मी तुझ्यासोबत, पण मला सांग तुझ्या बापाचं नाव काय आहे? तसा कान्हा शांत झाला आणि कृष्णा सगळ्या मुलांना घेऊन त्याच्यावर हसला आणि म्हणाला, ज्याला त्याच्या बापाचं नाव माहीत नाही त्यानं आमच्यासोबत खेळायचंच नाही, कारण आम्हाला तर आमच्या बापाचं नाव माहीत आहे. असं म्हणून कृष्णा त्याच्या एका मित्राला म्हणाला, सांग रे तुझ्या बापाचं नाव. मग आता असा करून कृष्णानं प्रत्येक मित्राला त्याच्या बापाचं नाव विचारलं आणि त्या प्रत्येकानं आपल्या आपल्या बापाचं नाव सांगितलं. आणि मग कृष्णा फार गुरमीत आणि मस्तीत कान्हाला म्हणाला, चल आता तू सांग तुझ्या बापाचं नाव. आणि आता कान्हाला आठवलं, वंदनानं सांगितलं होतं की जर कोणी तुझा बाप विचारला आणि त्यावरून तुझा अपमान केला तर सांगायचं की माझा बाप आहे तो श्रीधर, श्रीरंग, श्रीहरी. मग कान्हा ओठांमध्ये गोड हसून म्हणाला, मलाही बाबा आहेत, ते सगळ्यांना सांभाळतात. तुमचे बाबा फक्त तुम्हाला सांभाळतात, पण माझे बाबा अख्ख्या जगाला सांभाळतात आणि त्यांचं नाव आहे श्रीरंग, श्रीहरी. तशी इतर मुलं कृष्णाला चिडवत म्हणाली, कृष्णा, अरे हा तुझ्या डॅडीचं नाव सांगतोय. तसं आता कृष्णाला फार राग आला आणि त्यानं कान्हाला जाऊन जोरात ढकलून दिला आणि म्हणाला, माझ्या डॅडचं नाव घेतोस का? तू माझ्या डॅडना स्वतःचा डॅड म्हणतोस का? तू आमच्यात फुकट राहतो, आमची गाडी वापरतो आणि आता माझ्या डॅडचं पण नाव वापरशील का? कृष्णा आता फार चिडला होता आणि कान्हाला खूप लागलं. बिचारा कान्हा, कृष्णानं त्याचा अपमान केला होता, त्याला पाडलं होतं म्हणून पुन्हा कधीच दुपारच्या सुट्टीत खेळायला गेलाच नाही. सगळी मुलं खेळायची, कान्हा मात्र अभ्यास करत बसायचा त्याच्या जागेवर. आणि घरी गेल्यावर कृष्णानं ऋतूला खूप संताप व्यक्त करत वाढवून चढवून ही गोष्ट सांगितली आणि म्हणाला, मॉम, कान्हा म्हणतो की त्याचे वडील श्रीरंग आहेत, तू त्याला इथून हाकलून दे. आणि हे ऐकलं तसं ऋतूसुद्धा थोडी चकित झाली आणि कान्हा असं का म्हणाला असेल असं तिला वाटलं. ऋतूनं वंदनाला विचारलं की कान्हा माझे वडील श्रीरंग आहेत असं का म्हणाला, आणि वंदनानं त्यामागचं तिला कारण सांगितलं. ऋतूला ते पटलं आणि या योगायोगाच्या गोष्टी आहेत, यात खरं काहीच नाही असं वाटून ऋतू गप्प बसली. पण तरीही म्हणाली, वंदना, पुन्हा असं म्हणू नको, असं कान्हाला सांग, कृष्णाला राग येतोय. आणि वंदना म्हणाली, हो मॅडम, यापुढे कान्हा असं म्हणणार नाही. आणि ऋतू म्हणाली, पण वंदना, खरंच कान्हाचे वडील कोण आहेत ग? ते तुला कधी भेटले की नाही? आणि वंदना थोडी गप्प झाली आणि काहीतरी मनात ठरवून ठामपणे म्हणाली, मॅडम, कान्हाचे वडील या जगात नाहीत. काही दिवसांपूर्वीच मला कळलं की तो मरण पावला. आता आम्ही दोघेच आहोत एकमेकांना. त्यानं आधी मला फसवलं, पण देवानं त्याला त्याची शिक्षा दिली. आणि हे ऐकून ऋतूला वाईट वाटलं. ती तिथून निघून गेली आणि वंदनाच्या डोळ्यात अश्रू आले.
आणि ती झाडू मारता मारता गप्प उभा राहिली. आणि तिने आज खऱ्या अर्थानं खोटं का असेना आपण जे घातलं होतं ते गळ्यातलं मंगळसूत्र तोडून टाकलं आणि शेखरसोबत असलेले सगळे संबंधसुद्धा तोडून टाकले. त्याचा असून नसून काहीच फायदा नव्हता. त्यानं फक्त वंदनाचा वापर केला. वंदनाला वाटलं होतं जेलमधून निघाल्यानंतर तो तिची चौकशी करेल का, पण इतके दिवस होऊनही तो भेटला नाही याचा अर्थ तो स्वार्थी आहे. गेला असेल असाच स्वतःचा जीव वाचवत. तो पूर्वीसुद्धा स्वार्थीच वागला आणि आताही तसाच स्वार्थी वागला. त्याची बहीण रश्मी, तिच्याकडे मी किती आशेनं गेले होते, तिनंही मला थारा दिला नाही. ती सुद्धा स्वार्थी वागली. ते दोघे बहीण भावंड खूप स्वार्थी आहेत. शेखरवर प्रेम करून मला काय मिळालं असा विचार करत असतानाच वंदनाला कान्हा आठवला. आणि वाईटातून चांगलं घडतं ते हेच. शेखरवर प्रेम करून त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवून मला कान्हा मिळाला. आणि आता हाच अनमोल ठेवा मी मोठा करणार, खूप खूप मोठा करणार. त्याला वटवृक्ष बनवणार, जो वटवृक्ष सगळ्यांना प्रेमाची सावली देतो. असं म्हणून वंदनाचे डोळे आता पाण्यानं भरून आले. आणि तिला खरं सांगायचं तर आत्ता खूप मोकळं मोकळं वाटलं. आता शेखर येईल, कानावर हक्क दाखवेल याची सुद्धा तिला भीती वाटेना. फक्त त्याचं बीज माझ्या पोटात आलं, ते वाढलं म्हणून तो त्याचा बाप होत नाही. नर मादी आकर्षणापोटी एकत्र आले की गर्भ राहतो आणि तो एक निसर्ग नियम आहे. पण त्यानंतर जे घडतं तो निसर्ग नियम नसतो. बाळाला वाढवायचं की नाही हा सर्वस्वी निर्णय माझा होता. त्यामुळे कान्हा फक्त माझा आहे, फक्त माझा. त्याच्यावर कोणीही हक्क दाखवू शकत नाही. असं म्हणून वंदनानं तिचे अश्रू पुसले आणि हातामध्ये झाडू घेतला. मग आजही कान्हा असाच वर्गात बसून अभ्यासच करत होता आणि सगळी मुलं बाहेर खेळत होती. एकदा प्रिन्सिपल मॅडमनी त्याला बघितलं आणि त्याला अभ्यास करताना पाहिलं आणि ही गोष्ट त्या वेळोवेळी श्रीच्या कानावर घालायच्या आणि कान्हाला स्वतःजवळ बोलवून घ्यायच्या. मग मधल्या सुट्टीत कान्हा मुलांमध्ये न रमता शिक्षकांमध्ये रमायला लागला. शिक्षक त्याला काम सांगायचे, कान्हा पटकन करायचा आणि तो सगळ्यांमध्ये लोकप्रिय व्हायला लागला. आणि त्यातून त्याला बरंच असं ज्ञानसुद्धा मिळत गेलं. वंदना तर कधी त्याच्या शाळेत जातच नव्हती. त्याचं जे काही असेल ते श्री बघायचा. कान्हासाठी त्याला स्पेशल जायची गरजच नव्हती त्या स्कूलमध्ये. मुग्धा आणि कृष्णासाठी तो जायचा आणि सोबतच कान्हासाठी सुद्धा जाणं व्हायचं. आणि कान्हाची शाळेतली प्रगती श्रीला कळत होती. मग आता बघता बघता दिवाळी आली आणि ऋतू, मुग्धा, कृष्णा खरेदीसाठी मॉलमध्ये निघाले. वंदनानं ते बघितलं आणि तिला आता माहीत होतं नेमका श्री येणार, कान्हाला घेऊन जातो असं म्हणणार. आणि श्री आलाच आणि म्हणाला, वंदना कान्हाला पाठवतेस का खरेदीला? आम्ही निघालोय. हे ऐकून कृष्णाला राग आला. ऋतूनं सुद्धा तोंड पाडलं आणि वंदनानं ते बघितलं आणि म्हणाले, साहेब अहो कान्हा झोपलाय. श्री लगेच म्हणाला, का काय झालं त्याला? डॉक्टरला बोलवायचं का? आजारी आहे का तो? वंदना म्हणाली, नाही नाही, रात्रीचा अभ्यास करतो ना म्हणून झोपलाय. मग श्री म्हणाला, ओके, पण उठव ना त्याला, उठतोय का बघ. तसं ऋतू म्हणाली, श्री अहो आपण त्याच्यासाठी शॉपिंग घेऊन येऊया, कशाला उठवा त्याला. आणि आता ते सगळे गेले. श्रीनं कान्हासाठी सुद्धा फटाके, खेळणी, कपडे आणले. वंदनासाठी सुद्धा आणले. वंदना दिवाळीचा फराळ बनवत होती. मुलं इकडून तिकडून फिरून खात होती, फटाके उडवत होती आणि सगळ्यांची दिवाळी छान सुरू होती. कान्हा फटाके उडवायला घाबरत होता. कृष्णा मात्र कशाला घाबरत नव्हता. मुग्धा म्हणायची, कान्हा तू पण ये,
आपण फटाके उडवू. पण कान्हा म्हणाला, नको, मला भीती वाटते. आणि कृष्णा त्याला तुच्छ लेखत म्हणाला, ताई, त्या भिकाऱ्याने लहानपणापासून इतके मोठे महागडे फटाकडे उडवले तरी आहेत का आणि बघितले तरी आहेत का? कशाला त्याला बोलवतेस? आता हे श्रीनं ऐकलं आणि श्री त्याला म्हणाला, तुला लहानपणापासून सगळ्या गोष्टी मिळालेत म्हणून जास्त हवेत उडू नकोस. एखाद्याला काही गोष्टी लेट मिळतात आणि तुलासुद्धा फटाके उडवायला मीच शिकवला. असं म्हणून कान्हा, मी तुला शिकवतो, ये. असं म्हणत श्रीनं कान्हाच्या हाताला पकडलं आणि त्याला मोकळ्या मैदानात घेऊन गेला. आणि कान्हा श्रीसोबत फटाके उडवायचा आणि खूप हसायचा. आणि त्या दोघांना बघून ऋतू निराश होऊन म्हणायची, किती बरं झालं असतं कान्हाच्या जागी जर कृष्ण असता तर. असं कधी झालं नव्हतं की हे दोघे बापलेक एकत्र आलेत. कधी लाडाने एकमेकांसोबत बसणं नाही, उठणं नाही, गप्पा मारणं नाही. या दोघांच्यामध्ये माझी मात्र घुसमट होते. मग आता श्रीनं एका मोठ्या फटाक्याला आग लावली आणि कान्हाला मिठीत घेऊन दूर पळाला आणि दोघेही पडले. कान्हा खूप हसून लगेच म्हणाला, साहेब, तुम्हाला लागलं नाही ना? आणि श्रीनं त्याच्याकडे बघितलं आणि का कुणास ठाऊक त्याच्या कपाळाची एक पप्पी घेतली. इतक्यात तो मोठा फटाका वाजला. खूप मोठा आवाज झाला. कान्हा घाबरला आणि श्रीच्या मिठीत गेला आणि मधात गुलकंद मिसळावा इतकी गोड गोड फिलिंग श्रीला यायला लागली आणि श्रीनं त्याला हृदयाच्या खूप घट्ट घट्ट जवळ धरला. जणू काही दशरथाला राम भेटावा असं त्याला वाटायला लागलं. आणि मग कान्हा त्याच्यापासून दूर सरकला आणि म्हणाला, साहेब, फटाका संपला. आणि श्रीनं त्याला खूप खूप गुदगुल्या केल्या. आणि आता दोघेही खरे बापलेक पण आता एकमेकांशी अनोळखी असलेले खूप खूप हसायला लागले. आणि आता ऋतू आणि श्रीचा पाडवासुद्धा झाला. भाऊबीजेचा दिवस आला आणि श्री पुन्हा मीराची आठवण येऊन रडायला लागला. अशी एकही भाऊबीज आणि एकही रक्षाबंधन गेलं नाही जेव्हा श्री रडला नाही. ऋतूनं त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, अहो, नका ना रडू. मला माहीत आहे तुम्हाला खूप आठवण येते मीराताईंची. पण आता जे झालं ते आपण बदलू शकत नाही. आणि चला, आपण आपल्या मुलांचं कौतुक बघूया. मग डोळे पुसून श्री बाहेर आला आणि हॉलमध्ये कृष्णा बसला आणि मुग्धा त्याला ओवाळणार होती. तिथेच कान्हासुद्धा वंदनाजवळ बसला होता. त्याला मात्र आत्तापर्यंत रक्षाबंधन, भाऊबीज काही मिळालं नव्हतं. आणि मग तो फारच अधाशी नजरेनं तिकडं बघायचा. आणि आता ताटामध्ये एकच धागा होता, फक्त कृष्णासाठी. पण मुग्धाने तर एका धाग्याचे 2 धागे केले. आणि मुग्धानं कृष्णाच्या हातात भाऊबीजेचा धागा बांधला. कृष्णानं मुग्धाला गिफ्ट दिलं आणि तिनं कान्हाकडे बघितलं. आता ऋतूच्या नाही पण श्रीच्या मनात आलं की मुग्धाला आपण म्हणावं की मुग्धा, कान्हाला सुद्धा भाऊ समजून ओवाळ, त्यालाही धागा बांध. पण आता शेवटी उपजत आणि जन्मजात संस्कार ते संस्कारच असतात. मुग्धा रश्मीची मुलगी असली तरी तिच्या अंगात श्रीचं रक्त होतं. आणि श्रीच्या आधीच मुग्धा म्हणाली, कान्हा, तू पण ये, मी तुला पण ओवाळते, तू पण माझा भाऊ आहेस. तसा आता कृष्णाला राग आला आणि तो म्हणाला, ताई, फक्त तुझा भाऊ मी आहे, त्याला जर ओवाळलंस तर मी तुझा धागा सोडून देईन. तसं श्रीनं त्याच्याकडे रागात बघितलं आणि म्हणाला, नको रे, नको नको, प्रत्येक वेळी असा वागत जाऊ. असं म्हणून श्रीनं फक्त ऋतूकडे जळजळीत नजरेनं बघितलं आणि ऋतू त्याची तीक्ष्ण रागीट नजर आणि त्यातला इशारा समजून गेली. आणि श्रीची नजर तिला असं सांगत होती की तू तुझ्या लाडक्या चिरंजीवाला आवरतेस की मी बघू, कारण मी बोललो की तुला वाईट वाटतं. आणि आता ऋतू पटकन कृष्णाजवळ गेली आणि त्याला शांत बसायला सांगितलं. मग मुग्धानं कान्हाला ओवाळलं आणि त्याची ती गोड क्यूट स्माईल आणखीनच वाढली. आणि कृष्णा पुन्हा तिला म्हणाला, ताई, पण हा भिकारडा तुला काय ओवाळणी देईल? त्याच्याकडे तर काहीच नाही, तोच आपल्या तुकड्यांवर जगतो. मी तर तुला किती महागडं गिफ्ट दिलं. आणि श्री म्हणाला, हो, महागडं गिफ्ट दिलंस, पण तुझ्या कमाईचं नाही दिलं, बापाच्या कमाईचं दिलंस.
तू इतका लहान आहेस पण बोलतोस मात्र खूप मोठं मोठं. तसेच तुझे विचार मोठे असते आणि मेहनत करण्याची तयारी असती तर मी तुला मानलं असतं. जाऊ दे, तुला नावं ठेवली तरी माझंच नाव खराब होतं. फक्त इतकंच सांगतो की आधी स्वतः कमवून गिफ्ट दे, मग मानेन तुला. आणि कृष्णा तोंड वाकडं करून गप्प बसला. मग आता कान्हानं ज्या हातात मुग्धानं धागा बांधला होता तोच हात सरळ मुग्धाच्या हातात दिला आणि म्हणाला, ताई, मी तुझं रक्षण करण्याचं वचन देतोय तुला. आणि हे ऐकलं तसं सगळे चकित झाले आणि पुन्हा एकदा श्रीच्या डोळ्यात पाणी आलं. आपण अशी वचनं मीराला किती वेळा तरी दिली पण नाही पाळू शकलो, तिचं रक्षण नाही करू शकलो. आणि तो कृष्णाला म्हणाला, बघितलं, बहिणीला महागडं गिफ्ट देणारा भाऊ नको असतो, तिचं रक्षण करणारा भाऊ हवा असतो. आणि श्री तिथून डोळे पुसत निघून गेला. आता सगळे लंचसाठी दुपारी बसले पण श्री मात्र जेवायला बाहेर येतच नव्हता. ऋतू त्याला बोलवून थकली, मुग्धासुद्धा बोलवून आली पण श्री दोघींना म्हणाला, मला इच्छा नाही, प्लीज तुम्ही खाऊन घ्या. आज त्याला मीराची फारच आठवण येत होती. त्यात तिचा गुन्हेगार पुन्हा मोकळा श्वास घ्यायला तुरुंगातून सुटला म्हणून श्रीला फार अस्वस्थ वाटलं. आता श्री येईना म्हणून कोणीच खात नव्हतं. आणि ऋतू कृष्णाला म्हणाली, कृष्णा, तू जा ना आणि बाबांना म्हणावं जेवायला या, बाळा तुझं ऐकतील ते. आणि उलट्या काळजाचा कृष्णा म्हणाला, मॉम, ते मला कधी नीट बोलतात का? मग त्यांनी खाऊ दे किंवा नाही खाऊ दे, मला फरक पडत नाही. आणि हे ऐकलं आणि ऋतूला फार मोठा धक्का बसला. आणि ही अशी भाषा, तेही स्वतःच्या बापाबद्दल. तिला ते सहन नाही झालं आणि तिनं आता कृष्णाचाच फार राग आला आणि तिने त्याच्या कानाखाली दिली. कृष्णा चिडून पाय आपटत डायनिंग टेबलवरचा पाण्याचा काचेचा जार ढकलून निघून गेला. आणि तो पाण्याचा जार ऋतूच्या पायावर पडला आणि ती ओरडली, आई ग. तसं वंदना ते सगळं साफ करायला बसली आणि त्याचवेळी ऋतूच्या पायाला काच लागली. तसा काना पटकन तिच्या पायात बसला आणि तिचं रक्त स्वच्छ करू लागला. ऋतूच्या पायाला कानाचा स्पर्श झाला आणि ऋतूच्या डोळ्यात पटकन अश्रू आले. आणि तिलासुद्धा कोणीतरी संजीवनी स्पर्श केल्यासारखी जाणीव झाली. आणि एकदम थंडगार वाऱ्याची झुळूक तिच्या चेहऱ्यावर आल्यासारखं झालं. आणि ही कसली ओढ म्हणायचं, हा कसला चैतन्याने भरलेला स्पर्श म्हणायचं, हे तिला कळेना. आज पहिल्यांदा कानाचा स्पर्श ऋतूला झाला होता आणि त्यानं ऋतूचे डोळे आणखीनच भरून आले आणि तिचे अश्रू त्याच्या डोक्यावर पडायला लागले. आणि तिच्या अश्रूंनीच कानाचा अभिषेक घालायला सुरुवात केली. आणि कान्हा तिला म्हणाला, मॅडम, खूप दुखतं का? तुम्ही इथे बसा, असं म्हणून त्यानं तिला खुर्चीत बसवलं. आणि त्याची खूप धडपड चालली होती ऋतूची जखम पुसण्यासाठी. तो खाली वाकून त्याचं काम करत होता आणि नकळतच ऋतूचा हात त्याच्या गालाकडे निघाला. पण पुढच्या क्षणी तिचा हात जागेवर थांबला आणि तिने हाताची मूठ झाकून घेतली आणि शांत बसली. मग कान्हा आता उठला आणि तो स्वतः श्रीकडे गेला. श्रीनं त्याला न बघताच म्हणाला, ऋतू, मी जेवणार नाही, तुम्ही सगळे जेवण करून घ्या. आणि त्याला कान्हा म्हणाला, साहेब, भूक लागली. आणि श्री म्हणाला, तुम्ही अजून जेवलं नाही का कोणीच? कान्हा म्हणाला, तुम्ही जेवल्याशिवाय कोणीच खाणार नाही, कारण तुम्ही कणा आहात या घराचा. आणि कणा जर खंबीर तर ताट असेल तर घरसुद्धा नीट राहतं, असं आई म्हणते. आणि इतक्या कमी वयातलं हे त्याचं इतकं चांगलं बोलणं ऐकून श्रीसुद्धा चाट झाला आणि जेवायला आला. कृष्णा सोडून सगळ्यांनी जेवण केलं. तरीही ऋतू गेली होती त्याला बोलवायला, पण तो नाही आला. मग आता बघता बघता श्रीच्या आईची पुण्यतिथी 2 दिवसांवर आली. आणि श्रीनं मावशीला फोन केला आणि मला, मावशी, तू येणार आहेस ना? आईची पुण्यतिथी आहे.
आणि मावशी थोड्या दुःखी झाल्या आणि म्हणाल्या, श्रीरंगा, अरे माझ्या माऊची पुण्यतिथी आणि मी येणार नाही असं होईल का? मी येते, उद्याच येते. श्री म्हणाला, मावशी तू येऊ नकोस, मी गाडी पाठवतोय. आता एस टीची दगदग तुला सोसणार नाही, तुला जाग्यावर घ्यायला गाडी येईल. आणि मावशी म्हणाल्या, ठीक आहे. आणि नेहमीसारखंच फोन ठेवला आणि श्री दुःखी झाला. त्याच्या आईची, वडिलांची, मीराची पुण्यतिथी, बर्थडे जवळ आले की तो असाच निराश राहत होता. सगळ्यांच्या आठवणी त्याला येत राहायच्या. मग श्री म्हणाला, ऋतू उद्या मावशी येते, तिची रूम तयार ठेव. आणि ऋतू म्हणाले, अरे वा, मावशी येणार ना, किती छान होईल श्री. अहो किती वर्ष झालं ते आल्या नाहीत आपल्याकडे. मला वाटतं 3 वर्ष होऊन गेली ना, नाही का? श्री म्हणाला, हो, पण आता येते तर तिला लवकर नाही जाऊ द्यायचं. तिच्या धाकामुळे आणि तिच्या हटके स्वभावामुळे कृष्णा सुधारला तर सुधारला. तशी ऋतू नाराज झाली. आणि श्री म्हणाला, का ग नाराज का झालीस? तुझ्या मुलाला कोणी ओरडलेलं तुला आवडणार नाही का? ऋतू म्हणाली, असं नाही श्री, पण ओरडण्यामुळे कृष्णा जास्तच तसा वागतोय का? भरकटल्यासारखं असं वाटतं. श्री म्हणाला, ऋतू भरकटण्यासारखं काय आहे ग त्याच्या आयुष्यात? त्याला चांगले आईवडील आहेत, चांगलं घर आहे, इतकी सगळी प्रॉपर्टी आहे, आणि तू म्हणतेस की भरकटल्यासारखा? आईवडील नसतात ते भरकटतात. ज्यांना मार्गदर्शन करणारं कोण नसतं, ज्यांच्या डोक्यावर छप्पर नसतं, ते भरकटतात. मला तुझं हे बोलणं अजिबात पटलं नाही. अगं तो कान्हा बघ, बाप नाही त्याच्याकडे, पण कसा वागतोय जबाबदारीनं. सांगितलेला एक ना एक शब्द अगदी राजहंसासारखा टिपून घेतो. आणि आता कान्हाचं नाव ऐकलं आणि ऋतूला थोडा राग आला आणि म्हणाली, श्री प्रत्येक गोष्टीत कान्हा आणि कृष्णा यांची तुलना करणं बंद करा. आणि कृष्णा भरकटतो याचं कारण हेच आहे, कान्हाचं इतकं चांगलं वागणं आणि तुम्ही सतत त्याचं कौतुक करणं हे कृष्णाला आवडत नाही. मग तुम्ही का त्याचं कौतुक करता? का सतत कान्हा कान्हा असा जप करता? अशानं आपला मुलगा आपल्यापासून दुरवतोय. आणि श्रीला राग आला आणि मला, काय म्हणालीस? अगं कान्हा आत्ता आला इथं, पण त्याच्या आधीचं काय? ही सगळी सवय त्याला जन्मापासून लागली आहे. तू संस्कार करायला कमी पडलीस आणि तू काय करतेस तर त्याच्या वागण्याचा दोष कान्हाला देतेस. म्हणजे कृष्णाला वाईट वाटू नये म्हणून त्या मुलानं चांगलं वागायचं नाही का? त्यानं चुकीचं वागायचं म्हणजे तुझ्या मुलाला आनंद होईल असंच ना? ऋतू ही कसली थर्ड क्लास विचारसरणी आहे तुझी, असं म्हणून श्रीनं ऋतूला फटकारलं आणि ऋतू रडायला लागली. मग आता मावशी आल्या आणि त्या आल्या तसं श्रीनं नमस्कार केला, ऋतू मुग्धानं पण नमस्कार केला. कृष्णा मात्र तिथंच टी व्ही बघत बसला होता आणि त्यानं नमस्कार नाही केला. पण मावशी लाडात म्हणाल्या, कृष्णा ये माझ्या बाळा, हे घे तुझ्यासाठी खाऊ आणला आहे आजीनं. तरी कृष्णानं बघितलं नाही त्यांच्याकडे आणि ऋतूनं त्याच्याकडे डोळे मोठे करून बघितलं. आणि कृष्णा उठला, खूपच वाईट तोंड करून मावशीकडे गेला. आणि मावशींनी त्यानं लहानपणी श्रीला आवडायचे ना, त्यांच्या गावातले तसेच लाडू आणले होते. त्यांना वाटलं कृष्णाला सुद्धा आवडतील. आणि कृष्णाच्या हातात लाडू ठेवल्यानंतर कृष्णानं मात्र तो लाडू, किती घाणेरडा खाऊ आहे हा, किती चिकट चिकट लागतो असं म्हणून तिथंच ठेवला आणि हात धुवायला निघून गेला. आणि हे बघितलं तसं मावशी चाट पडल्या. ऋतूला खूप वाईट वाटलं. श्रीचा सुद्धा चेहरा पडला होता. आता मावशींचा त्यानं असा अपमान केला म्हणून. आणि मावशीच म्हणाल्या, मी पण किती वेडी आहे ना, आजकालच्या मुलांना कुठं आवडत असला गावाकडचं खाऊ. पण असू दे ऋतू, हे असंच ठेव, मी परत घेऊन जाते. श्री म्हणाला, का घेऊन जातेस परत? तसंही हा माझा आवडता खाऊ आहे, त्याला का दिलास? आणि मावशी, बापलेक असलं तरी आवड एक असावी असं कुठं असतं ग? माझी आणि कृष्णाची एकही आवड सेम टू सेम नाही. आणि मावशी म्हणाल्या, खरं आहे तुझं, पण श्रीरंगा तुला सांगू का, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं म्हणतात. म्हणून निदान त्यानं तू जसं सगळ्यांचं मन राखतोस तसं माझं मन तुझ्या मुलांना राखायला हवं होतं.
पण श्रीरंगा, अरे काय सांगू तुझ्या कृष्णाचं. तुझा एकही गुण त्यात दिसत नाही मला. त्याच्यामध्ये तुझं बीज आहे असं वाटतच नाही. आणि हे ऐकलं आणि ऋतू रडतच गेली. श्री तिच्या मागे गेला आणि म्हणाला, ऋतू, मावशीच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस. तिला असं म्हणायचं नव्हतं. तिचा स्वभाव कसा आहे सडेतोड तुला माहीत आहे ना. ऋतू म्हणाली, कळतंय मला. मी त्यासाठी नाही रडत, पण काय करू मी कृष्णाचं. मुग्धावर किती चांगले संस्कार आहेत. तिची आई मीच आहे ना. ती किती सगळ्यांची मन जपते आणि याची आईसुद्धा मीच आहे. पण हा मात्र सगळ्यांचं मन पायदळीत उडवतो. श्री, एका हाताची 5ही बोटं सारखी नसतात. त्याला मी काय करू. श्री म्हणाला, रडू नकोस. मावशींना वाईट वाटेल. चल बाहेर. मग सगळे बाहेर आले, जेवायला बसले. ठरल्याप्रमाणे श्रीनं कान्हाला सुद्धा त्याच्या बाजूला जेवायला बसवला. आणि कान्हाला बघितलं आणि मावशी म्हणाल्या, हे काय, हा कोण आहे. आणि श्री म्हणाला, मावशी, हा कान्हा आहे आणि वंदनाचा मुलगा आहे असं म्हणून गप्प बसला. आणि आता जेवताना श्रीनं कान्हाला तो लाडू दिला, स्वतःही घेतला आणि कान्हानं तो लाडू खाऊन टाकला. आणि त्याचे डोळे अजून त्या लाडूवरच होते. श्रीनं बघितलं आणि म्हणाला, तुला अजून हवेत का. कान्हा हो म्हणाला. श्रीनं सगळे लाडू त्याच्यासमोर ठेवले. आणि आता काय सांगायचं, कान्हानं 5-6 लाडू फस्त केले. आता वंदनालाच लाज वाटायला लागली आणि ती म्हणाली, कान्हा, अरे बास की, इतके खायचे असतात का लाडू. श्री म्हणाला, खाऊ दे खाऊ दे, तू त्याला बोलू नकोस. त्याला आवडलेत ना, मग खाऊ दे. आणि कान्हा लाडू खायचा आणि ओठांवरून गोल गोल जीभ फिरवायचा आणि पुरेपूर त्या लाडूची चव घ्यायचा. अगदी डोळे मिटवून मिटक्या मारत खायचा. आणि त्याची ही सवय बघितली आणि मावशींना काहीतरी आठवायला लागलं. आणि त्यांना कान्हाही फार आवडला. आणि सगळं खाऊन झाल्यावर कान्हा म्हणतो कसा, आजी, पुन्हा येताना हे लाडू घेऊन याल का, मला फार आवडले. मावशी म्हणाल्या, हो हो, नक्की आणते. तसे तर आणले होते माझ्या नातवासाठी, पण आता पुढच्या वेळी तुझ्यासाठी आणते. गाढवाला गुळाची चव काय. असं म्हणून मावशींनी मग्रूर कृष्णाकडे बघितलं आणि म्हणाल्या, श्रीरंगा, अरे तू ना लहानपणी असाच लाडू खायचा, अगदी ओठांवर जीभ फिरवून फिरवून. याला आता बघितलं आणि मला तुझीच आठवण आली. आणि हसतोय बघ कसा लबाड. याचं हसणं पण तुझ्या लहानपणासारखं आहे. आणि हे ऐकलं तसं श्री आणि ऋतूनं चकित होऊन एकमेकांकडे बघितलं.